बारामती नगरपालिकेसमोर नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचं विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे। या साखळी उपोषणाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युवेंद्र पवार यांनी भेट दिली। भेट देऊन कंत्राटी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या। तर कुलाव्यातील सबीना चंद्रशेखर मैदानाला अमित ठाकरे यांनी भेट दिली। मैदानाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली मैदानाची रचना बदलली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। मैदान मुंबईतून गायब करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे असा आरोप अमित ठाकरेंनी केला। याबाबत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार असं अमित ठाकरेंनी म्हटलं। यावेळी अमित ठाकरेंनी फुटबॉल खेळण्याचा आनंद देखील लुटलेला आहे। आजूबाजूच्या 3 शाळा इंटरनॅशनल दर्जा मिळवण्यासाठी हे ग्राउंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत। मग सरकार त्यांची बाजू कसं घेतंय, कमिट्या कसे फॉर्म होत आहेत आणि महानगरपालिकेचं ग्राउंड मला वाटतं लोकांसाठी असलं पाहिजे। हे मला वाटतं बाहेरच्या गेटवर पण लिहिलं आहे। त्याचं तुम्ही सुशोभीकरण करू शकता, पण त्याच्यावर तुम्ही कन्स्ट्रक्शन नाही करू शकता। ठाकरे महाराष्ट्रात असेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, पण शेवटी सत्तेत असताना ही गोष्ट झालीच नसती, हे बांधकाम चालू झालंच नसतं। तर मालेगावात पालिका नमाज पठण प्रकरणामध्ये भाजपासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। हिंदुत्ववादी संघटनांकडून कार्यालयात हनुमान चालीसा पठण करण्यात आलं। ज्या दालनामध्ये नमाज पठण करण्यात आलं त्या कार्यालयाचं शुद्धीकरण करण्यात आलंय। मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली। यांच्या दालनामध्ये हनुमान चालीसा पठण करून कालच्या घटनेचा निषेध केला। जर का 2 दिवसात त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले आणि त्यांना जर का कारवाई सामोरे नाही गेले तर 2 दिवसात पूर्ण मालेगाव महानगरपालिकेला गोमूत्राने शिंपडून शुद्धीकरण करण्याचं काम सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात येईल असा आम्ही मालेगाव महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना इशारा दिलेला आहे। आयुक्तांच्या दालनामध्ये हनुमान चालीसाचं पठण करण्यात हो, वस्तुस्थिती आहे। आता काही वेळापूर्वी अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्याबाबतची माहिती देखील मी आयुक्तांना दिलेली आहे। आपल्याला त्यांनी निवेदन दिलं, काय मागणी केली त्याच्यात? त्या निवेदनामध्ये त्यांनी हीच मागणी केलेली आहे की संबंधित दोषी जे आहे त्यांच्यावरती कारवाई करावी। त्याच्यातनं योग्य विहित जे नियम आहे त्या नियमानुसार आयुक्त त्याबाबतचा निर्णय घेतील। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर गावामध्ये महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी तणावाचं वातावरण होतं। कबनूर चौकातील असणारा झेंडा येथून काढावा यासाठी काही सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला होता। याबाबत प्रांत कार्यालयामध्ये बैठक घेऊन हा झेंडा सन्मानपूर्वक तिथे असणाऱ्या कब्रस्तानमध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला। तर जळगावच्या 40 गावमधील 71 ग्रामपंचायतींवरती प्रशासक नियुक्त करण्यात आलाय। मुदत संपल्यानं शासनाचा मोठा निर्णय पाहायला मिळतोय। विद्यमान सरपंच 6 महिन्यांसाठी प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळणार आहे। ग्रामपंचायत निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे। तर कल्याण डोंबिवली पालिकेची महासभा रखडल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक आहे। महायुतीचा बिनविरोध उपमहापौर आणि महापौर असतानाही महासभा घेण्यास विलंब का, ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीला सवाल पाहायला मिळतोय। 28 तारखेनंतर याबाबत खुलासा न केल्यास केडीएमसी मुख्यालयावरती ढोल ताशांच्या गजरात आंदोलन करणार असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी दिलेला आहे। ह्या इलेक्शन या महासभा होत नाहीये याबाबत आम्ही स्पष्टीकरण मागितलेलं आहे सचिवांकडे। म्हणजे लोकशाहीला अपेक्षित असलेल्या जर काही प्रकार या ठिकाणी घडत नसेल आणि त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत तर त्यावेळेस आमची एक भूमिका आहे या लोकशाही कुठेतरी सक्षम व्हावी आणि लोकशाहीचा आवाज किंवा लोकशाहीचा जागर व्हावा म्हणून आम्ही या मुख्यालयाच्या मुख्यद्वारावरती ढोल ताशाचा नाद करणार